नमस्कार. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. मी समाजभूषण तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे. नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल एक नवा विषय घेऊन आज आपल्या समोर येत आहे. आपण माझ्या समोर जे आहे त्यांना आपण सर्वजण ओळखता. ते आहे शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर. सर नमस्कार. जय भीम. नमस्कार. जय भीम. आपल्याला आदरणीय विश्वनाथ सर यांचा नव्यानं परिचय देण्याची गरज नाही. आपण सर्वजण त्यांना ओळखता. विश्वनाथ कदम सर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण तज्ञ म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, कामगार आणि धार्मिक क्षेत्रामध्येही त्यांचं मोठं योगदान आहे. अलीकडच्या काळामध्ये स्मार्ट करिअर अकॅडमी या अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, MPSCचे क्लास असतील, TET आदी स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन या बाबतीत शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर यांची मोठी ओळख आहे आणि त्यांचं मोठं योगदान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये सरांचे विद्यार्थी सरकारी नोकऱ्यांमध्ये राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक सरकारी नोकऱ्यांमधील महत्वाच्या हुद्द्यांवर आदरणीय विश्वनाथ सर शिक्षण तज्ञ यांचे विद्यार्थी आज सरकारी नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. विश्वनाथ कदम सर यांनी 14 तास अभ्यास चळवळ, पुन्हा एकदा सांगतो आपल्याला, शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर यांनी 14 तास अभ्यास चळवळ हा एक नवा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी हाती घेतलेला आहे. याच उपक्रमाबद्दल शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा आदरणीय विश्वनाथ सरांना मी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने क्रांतिकारी जय भीम करतो. नमस्कार करतो. जय भीम. नमस्कार. सर, आज आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर आलेले आहात. आपल्याला सर्वजण ओळखतात. आपण अनेक विद्यार्थ्यांचे, कार्यकर्त्यांचे चाहते आहात. अनेक कार्यकर्ते आपल्यावर प्रेम करतात. अनेक विद्यार्थी आपल्यावर प्रेम करतात. आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही जी नव्याने 14 तास अभ्यास चळवळ हा जो काही उपक्रम चालू करीत आहात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला मी धन्यवाद देतो की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या छोट्याशा जिल्ह्यातील एका उपक्रमाची महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव असलेल्या या चॅनेलने दखल घेतली, तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद देतो. 14 तास अभ्यास हा उपक्रम नेमका काय आहे असं काहींना वाटू शकतं. नेमकं कारण बऱ्याचदा कामगार चळवळी, शेतमजुरांच्या चळवळी असतील, समाजवादी चळवळ असेल, कम्युनिस्ट चळवळी असतील किंवा अगदी शिक्षण चळवळ असेल, हे लोकांना परिचित आहे. ह्या लोकांनी गेल्या 60-70 वर्षामध्ये अनुभवलेल्या चळवळी आहेत. तर आता अभ्यास चळवळ म्हणजे नेमकं काय आणि त्याची गरज का निर्माण झाली, हाही विषय काहींना म्हणजे असा काहींना प्रश्न पडू शकतो. तर नेमकं कसं आहे की स्वातंत्र्यानंतर आपल्या
महाराष्ट्राच्या देशाच्या खेड्यापाड्यामध्ये शाळा कॉलेजेस सुरू झाली. त्यावेळच्या गावातील त्या पंचक्रोशीतील अनेक मान्यवर लोकांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यांनी स्वखर्चाने आणि अनेक लोकांनी ज्ञानाची गंगा जी आहे ती महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये पसरलेली आहे. परंतु अलीकडे कसं होतंय की शिक्षणाचं जे सार्वत्रिकरण झालं होतं ते पुन्हा कुठेतरी केंद्रीकरण होऊ लागलेलं आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारखी ज्ञानाची केंद्रे आहेतच, पण इथं कुठंतरी उच्च शिक्षण वगैरे हे केंद्रित होऊ लागलेलं आहे आणि ग्रामीण भागाकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ लागलेलं आहे. हा एक महत्वाचा जो आजच्या काळातील एक समस्या आहे. त्याचवेळी अलीकडच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काही नवे नवे बदल होत आहेत. उच्च शिक्षणाच्या नव्या नव्या संधी पुढे येत आहेत. अशा वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या जो दुर्गम डोंगराळ जिल्हा आहे, निसर्गाने मुक्त असते, या जिल्ह्याला खूप काही दिलेलं आहे, परंतु दुर्गम डोंगराळ आहे. वाहतुकीच्या सोयी आता चांगल्या निर्माण होत आहेत, पण तरी देखील इथं मानवी जीवन हे थोडंसं कष्टप्रद आहे. आणि अशा वेळी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हा अभ्यासाकडे पासून कुठंतरी दुरावत चाललेला आहे. याच दरम्यान आपल्याकडे जी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये क्रांती झाली, मोबाईलचं सार्वत्रिक प्रसार झालेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी आता सोशल मीडियावर जास्तीत जास्त आपला वेळ घालवू लागलेला आहे. विद्यार्थी आज आपल्या पालकांना देखील ऐकत नाही, पालकांचंही ऐकत नाही, शिक्षकांचंही ऐकण्याकडचा जो कल आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे. ही कुठंतरी अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी फक्त शाळेमधील 6 तासाचं अध्ययन करून तो घरी येतो आणि त्यानंतर मग दप्तर कुठंतरी ठेवून देतो. आई वडिलांशी कुठंतरी त्याचं बोलणं जे असतं ते कुठंतरी त्या वयोमानानुसार, वयोगटानुसार त्याची जी भाषा आहे ती कुठंतरी आजच्या काळात बदलत चाललेली आहे. अभ्यास कर म्हटल्यावर मुलं अभ्यास करत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रवाहात आणणं, शिक्षणाच्या प्रवाहात ही मुलं आहेत, परंतु अभ्यासाच्या प्रवाहात आणण्यासाठी चळवळीची गरज आहे. आता चळवळ म्हटल्यावर तिचं स्वरूप एक व्यापक असतं. जेव्हा मी माझ्या मुलाला सांगतो की बाळ अभ्यास कर, तेव्हा तो थोडा वेळ पुस्तक उघडतो, थोडा वेळ वाचन करतो, अभ्यास करतो, नंतर कुठंतरी मी बाजूला गेलो की बाजूला ठेवून देतो. असं प्रत्येक पालकाच्या संदर्भात आहे. मी विचार केला की जर तुमच्यासारखी माणसं, समाजातील काही लोक, मी एक शिक्षक आहे, पहिल्यांदा विद्यार्थी आहे आणि शिक्षणावर माझं प्रेम आहे, तरी देखील तुमच्यासारखी माणसं आपुलकीतून आमच्या नावासमोर काही उपाध्या चिटकवतात. मग कुठंतरी आपण या क्षेत्राचं देणं लागतो. आणि म्हणून या विद्यार्थ्यांचं पालक माझ्यासारखी आणि तुमच्यासारखी आणि जे जे लोकांना शिक्षणाविषयी आस्था आहेत अशा मंडळींनी कुठेतरी एकत्र आणावं आणि या विद्यार्थ्यांना, हे विद्यार्थी हे आपले पाल्य आहेत असं समजून त्यांना अभ्यासाची नवीन नवीन तंत्रे समजावून देणं, त्यांना अभ्यासाच्या पद्धती समजावून देणं, ते अभ्यास करतायत की नाही याकडे लक्ष देणं, त्यांचा ठराविक काळाने फॉलोअप घेणं, अभ्यासाच्या काही नव्या नव्या सुविधा ज्या आहेत, अगदी सोशल मीडिया आहे किंवा अजून आमच्या शिक्षण क्षेत्रात अनेक बऱ्याचशा गोष्टी आहेत, एवढ्या ठराविक कालावधीमध्ये आपल्याला सगळंच विश्लेषित करता येणार नाही. तर ही सगळी जी सुविधा शहरी मुलाला ज्या मिळतात, ह्या ग्रामीण भागातील मुलाला ह्या अभ्यास चळवळीमध्ये च्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता याच्यामध्ये, या अभ्यास चळवळीमध्ये समाजामधील शिक्षण प्रेमी असतीलच, पण त्याचबरोबर पालकांचा देखील यामध्ये सहभाग घेतला जाणार आहे. विद्यार्थी अभ्यास केल्यानंतर बऱ्याचदा कसं असतं की विद्यार्थी, आपला मुलगा आपल्या इथं अभ्यास करतोय, परंतु आपल्या व्यतिरिक्त त्याला कुणाच्या तरी प्रोत्साहनाची गरज असते. कुणीतरी शाबासकीचा हात पाठीवर ठेवावा, कुणीतरी गौरव करावा, सत्कार करावा. तुमच्या आमच्यासारख्यांचे अनेक सत्कार होत असतात मोठं झाल्यावर, पण विद्यार्थ्याची वाढ होत असताना, त्याचा विकास होत असताना, त्याचं व्यक्तिमत्व कुठंतरी त्याची जडणघडण होत असताना जर ह्या गोष्टी घडल्या तर त्या पुढच्या वाटचालीसाठी विद्यार्थ्याला खूप प्रेरक ठरतात. आणि यासाठी अशा विद्यार्थ्यांना
आपल्या अभ्यास चळवळीमार्फत चांगला अभ्यास करणाऱ्या मुलाला, चांगला रिझल्ट देणाऱ्या मुलांना त्यांचा टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या टप्प्यांवर गौरव केला जाणार आहे, त्यांना पारितोषिकं दिली जाणार आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी देखील काय होईल, अभ्यासाकडं एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघेल. अभ्यास ही त्याला शिक्षा वाटणार नाही, असं वातावरण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निर्माण करावं, हा या अभ्यास चळवळी मागचा हेतू आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की ही विद्यार्थ्यांची जी अभ्यास चळवळ आपण सुरू करताय, तर साधारण कोणत्या वर्षापासूनचे विद्यार्थी, इयत्तेतले विद्यार्थी तुमच्या ह्या चळवळीमध्ये सहभागी होऊ शकतील? हा, चांगला प्रश्न विचारला सर. तर आपल्याला ह्या अभ्यास चळवळीमध्ये एक साधारणतः विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार, इयत्तानुसार 3 ते 4 टप्पे करायचे आहेत. यामध्ये पहिला जो टप्पा असेल तो अगदी पहिलीपासून तो 5वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांचा, साधारणतः 4थी पर्यंत. 5वीला आपल्या इथं स्कॉलरशिप परीक्षा असते. पुढचा टप्पा असेल तो 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांचा, हा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा असणार आहे तो जे ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी जातात, 11वी 12वी, म्हणजे इथून खऱ्या अर्थानं विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडं, वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत आणि इथं ज्या परीक्षामध्ये झुकून देऊन अभ्यास करावा लागतो, ऑल इंडिया लेवलच्या परीक्षा द्याव्या लागतात, असा हा जो गट आहे 11वी 12वी चा एक गट. आणि पुढचा जो आहे तो कॉलेज शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा. असे एकंदर 4 विद्यार्थ्यांचे गट असणार आहे. आणि त्या गटानुसार त्या विद्यार्थ्यांची आपण सर्वप्रथम एक यंत्रणा आपल्याला निर्माण करावी लागेल. कारण जे आपण शैक्षणिक कार्यकर्ते आहोत, शिक्षक आहोत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहोत, हे पूर्ण वेळ त्याच्यासाठी देऊ शकत नाही. प्रत्येकाच्या वेळेच्या मर्यादा आहेत आणि त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आपल्याला निर्माण करावी लागेल, जी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून पहिलं सर्वेचं काम होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरुवातीला पहिला तालुका, दुसरा तालुका असे तालुके घेत आपल्याला पुढे जावं लागणार. आणि त्यामध्ये पहिल्या सर्वेचं काम होईल की प्रत्येक गावामध्ये पहिलीपासून कॉलेज शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी किती आहेत, त्यांची संख्या, त्यांची गरज, त्यांच्या समस्या, अभ्यास विषयक त्यांच्या ज्या काही येणाऱ्या समस्या असतील, ह्या पहिल्यांदा त्याचं एक समस्या यांचं एक वर्गीकरण केलं जाईल की कोणत्या पद्धतीचे आहे. साधारणतः विद्यार्थ्यांना बऱ्याचशा समस्या असतात त्या सारख्याच पद्धतीच्या असतात. म्हणजे घरी अभ्यासपूरक वातावरण नसतं, अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नसतं, अभ्यास करण्यासाठी पालक आपले जे आहेत ते बरेच पालक कष्टकरी असतात, श्रमजीवी असतात आणि ते शेतात काबाड कष्ट करायला गेलेले असतात. मग अशा वेळी त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणी नसतं. मग अशा काही कॉमन समस्या आहेत. तसंच काही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्यावेळी वयात येतात, तो साधारणतः विद्यार्थी वयात येण्याचा जो कालावधी आहे, विद्यार्थिनी वयात येण्याचा कालावधी आहे, विशेषतः विद्यार्थ्यांच्या संदर्भात हे प्रश्न आपल्याला दिसून येतात की त्या वयामध्ये विद्यार्थ्याचा अभ्यासाला कल नसतो, त्याच्या मनामध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालेला असतो आणि एकंदर शरीराची वाढ होत असताना विद्यार्थ्याचं अभ्यासाकडचं साहजिकच हे लक्ष कुठंतरी अवधान त्याचं कुठंतरी तो विद्यार्थी डिस्टर्ब होतो. मग ह्यासाठी काही समुपदेशन करावं लागतं, ते तज्ज्ञाचंच काम आहे. मग ह्या विद्यार्थ्यांनी अभ्यास का करत नाहीत, ह्या समस्या आपण तज्ज्ञांच्या मार्फत जाणून घेणार आहोत, त्यांचं वर्गीकरण करणार आहोत. आणि मग वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सुरुवातीला हे काम अभ्यास मित्र म्हणून काही आपल्याला जे तरुण, जे शिकलेली मुलं आहेत चांगले, त्यांचा उपयोग करून घेऊन आपल्याला हे करायचं आहे. काही काउन्सिलर हे करायचे आहेत आणि त्या माध्यमातून ज्या पुढच्या समस्या आहेत किंवा मानसिक समस्या वगैरे आहेत, ह्याकडं विद्यार्थ्यांना कसं त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना अभ्यासावर लक्ष त्यांचं कसं केंद्रित करता येईल, यासाठी देखील तज्ज्ञांचा सल्ला वगैरे त्यासाठी आपल्याला दिला जाणार आहे. मला आता तुम्ही आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की वयोगट किंवा इयत्तेनुसार एक 4-5 गट तुम्ही सांगितले. हो. तर हा जो 14 तास अभ्यास चळवळीचा तुमचा जो संकल्प आहे, त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हा, आता सर एक मुद्दा राहिला की म्हणजे आपले जे पोस्टर आहे, या
पोस्टरवर जे फोटो आहे हा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. 21 तास अभ्यास करून दिवसाचे बाबासाहेबांनी या देशासाठी अलौकिक असं कार्य केलेलं आहे. ते लोकांसमोर आहे, जगासमोर आहे. बरोबर. आपण सर्वसामान्य विद्यार्थी 21 तास अभ्यास करू शकत नाही. किमान विद्यार्थ्याच्या वयोगटामध्ये 8 तास झोप विद्यार्थ्याला ही आवश्यक आहे. छोट्या जी मुलं आहेत त्यांच्यासाठी 8 तास झोप ही गरजेची आहे. 1 तास विद्यार्थ्यांनी खेळलंच पाहिजे, कुठच्याही वयोगटातील असेल. त्याची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ होण्यासाठी ते गरजेचं आहे. काही पालकांना वाटतं की आपला पाल्य मुलगी खेळतायत, मग ते कुठेतरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतायत. असं नाही आहे. किमान विद्यार्थ्याने 1 तास दिवसाला खेळलं पाहिजे त्याची ती वाढ होण्यासाठी. मग साधारणतः आणि इतर कामासाठी 1-1.5 तास असं म्हटल्यावर साधारणतः दिवसाचे 10 तास हे विद्यार्थ्याला स्वतःसाठी पाहिजे. उरलेले जे 14 तास आहेत या 14 तासामध्ये 6 तास विद्यार्थी शाळेत असतो, म्हणजे 6 तास अभ्यासच होत असतो त्या 6 तासा व्यतिरिक्तचे 8 तास मिळून 14 तास अशी संकल्पना आहे. आम्ही 21 तासाचा अभ्यास बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन हे अभियान सुरू करतोय. परंतु सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करता आपण हे 14 तास असं केलेलं आहे. आणि बाबासाहेबांचा जन्म देखील 14 एप्रिलला झालेला आहे. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांपासून प्रेरणा घ्यावी यासाठी 14 तास अभ्यास अशा प्रकारचं हे अभियान आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू करतोय. परंतु विद्यार्थी आणि पालकांनी या अभियानामध्ये जर सहभागी व्हायचे असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हा, विद्यार्थी आणि पालकांना आमचे या ठिकाणी संपर्क क्रमांक आहेत हे दिलेले आहेत. आता अभ्यास चळवळीच्या जोडीला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 प्रतिष्ठित ज्या संस्था आहेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात काम करणाऱ्या, यांचं आम्ही सहकार्य घेणार आहोत. यामध्ये स्मार्ट करिअर अकॅडमी असेल, ड्रीम अकॅडमी असेल, यांचा सल्ला आम्ही या संदर्भात घेणार आहोत, यांचं सहाय्य घेणार आहोत. आणि त्यांच्या मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वयंसेवकांची एक टीम तयार करणार आहोत. प्रत्येक तालुक्याला किमान 5 स्वयंसेवक हे अभ्यास मित्र म्हणून काम करतील. एका तालुक्याला 5 असे 8 तालुक्याला किमान 40. हे जे अभ्यास मित्र तुम्ही नियुक्त करणार आहात, ते नेमकी काय भूमिका? हे अभ्यास मित्र असणार आहेत. ते प्रत्येक गावामध्ये जाऊन पहिल्यांदा ते सर्वे करणार आहेत, तेथील समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर हा पहिला टप्पा झाल्यानंतर यामध्ये जे पालक आहेत या पालकांचं आपल्या विद्यार्थ्याचं त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल, नोंदणी करावी लागेल. आणि ही नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यास चळवळीमार्फत तो रोज विद्यार्थी किती तास अभ्यास करतो त्याचं एक रिपोर्ट कार्ड असेल प्रत्येक विद्यार्थ्याचं, हे तयार केलं जाईल. हे विद्यार्थी आणि पालकांनी स्वतः ते भरायचं आहे. विद्यार्थी एखाद्या विशिष्ट इयत्तेमध्ये असेल, समजा पहिलीचा विद्यार्थी असेल आणि त्याला मुळाक्षरांची ओळख हा भाग शाळेत शिकवला, अभ्यास केला की नाही हे कसं लक्षात येईल? तर आमचे अभ्यास मित्र त्याने केलेला जो अभ्यास आहे त्याच्या ज्या नोंदी आहेत पालकांच्या मार्फत झालेल्या, या नोंदी पडताळून पाहण्यासाठी त्याला विशिष्ट असा अभ्यास देतील आणि त्याच्यावर टेस्ट घेतली जाईल. म्हणजे नियमित टेस्ट पण घेतल्या जातील. या ऑफलाईन किंवा ऑनलाईन पण असतील. त्यासाठीची ऑनलाईन टेस्ट करण्याची देण्याची यंत्रणा देखील आपण टप्प्याटप्प्याने ती निर्माण करणार आहोत. आणि त्यातून जे विद्यार्थी नियमित टेस्टच्या आधारे जे विद्यार्थी वेगवेगळ्या टप्प्यावरच यश मिळवतील त्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जाणार आहे. त्याशिवाय त्यांना देशातील ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत, बऱ्याचदा आपल्याला इथल्या आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या आजूबाजूला ही जी स्पर्धा आपली जी अभ्यास चळवळ आहे, 14 तास अभ्यास चळवळ आहे, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मला नक्कीच म्हणजे खात्री आहे की यामध्ये समाजातील शिक्षण प्रेमींचा सहभाग अधिक वाढला तर सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांची खाण आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकंदर आजपर्यंत 5 जणांना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च
पुरस्कार मिळालेला आहे, अशी ही रत्नांची खाण आहे. या रत्नांच्या खाणीतील हे जे विद्यार्थी असतील, मग ते कुठच्याही समाज गटातील असेल, शोषित, वंचित, तळागाळातील समाजातील असेल किंवा मध्यमवर्गीय समाजातील असतील, हे नक्कीच चमकणार आहे. यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आणि कुठंतरी थोडं मोबाईलपासून दूर राहूया, कुठंतरी टी व्हीपासून दूर राहूया, थोडं खेळांच्या संपर्कात जाऊया, मैदानी खेळांच्या मी म्हणतो, आणि आपलं लक्ष पूर्णपणे अभ्यासाकडे वळवूया. असं तिचं स्वरूप एक चळवळीचं आपण समाज, पालक, विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्यानं ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे. तर आपण बघितलं 14 तास अभ्यास चळवळ हा नवीन उपक्रम या ठिकाणी विश्वनाथ कदम सरांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू होतोय. पहिल्या भागामध्ये आपण विश्वनाथ कदम सरांची संकल्पना ऐकली, त्यांना काय म्हणायचंय, त्यांना काय करायचंय, हे सर्व आपण ऐकलेलं आहे. विश्वनाथ कदम सरांच्या संकल्पनेतला 14 तास अभ्यासक्रम ही चळवळ आपल्याला कशी वाटली, ही चळवळ पुढे नेण्यासाठी आपल्याला अजून काय करावं लागेल, तुमचीही काही मतं असतील, तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील. विश्वनाथ कदम सर शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि एक नवा विचार, नवी चळवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढे घेऊन जाण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यांच्या या चळवळीबद्दल आपल्याला काय वाटतं, त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा की तुमच्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ही चळवळ मजबूत आणि यशस्वी होण्यासाठी आपल्या प्रतिक्रिया निश्चितच उद्बोधक आणि मार्गदर्शक ठरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 14 तास अभ्यासक्रम ही चळवळ शिक्षणतज्ज्ञ आदरणीय विश्वनाथ कदम सर नव्या रूपानं, नव्या दमानं, नव्या विचारानं पुढे घेऊन जात आहेत. हा पहिला भाग मी इथे थांबतोय. आपला अमूल्य वेळ शिक्षणतज्ज्ञ आदरणीय विश्वनाथ कदम सर यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला दिला, त्याबद्दल सर मी आपला मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलला मी खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीनं आणि पालकांच्या वतीनं धन्यवाद देतो की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी चालवली जाणारी छोटीशी चळवळ आहे आणि हिची कुठंतरी दखल घेण्याचा आपल्या राज्य स्तरावरील एका ख्यातनाम अशा चॅनेलने प्रयत्न केला. त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. मी समाजभूषण तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे.